राजाजी मात्र यांच्या डोळ्यात देखील पाणी येईल यात शंका नाही आहे, कारण 4 दिवस कसे गेले कळलंच नाही आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. पाहताच क्षणी प्रेमात पडावं असं क्रीडांगण, मैदानाच्या चोपेर बाजूला खरं तर गोलाकार पद्धतीचं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. डौलानं फडकणारे शिवसेनेचे झेंडे, त्यानंतर उत्कृष्ट खेळपट्टी, भव्य दिव्य व्यासपीठ. मात्र सुरुवात बॉली ट्रॅकवरती 1 खेळ प्रगती पथेवरती असताना गोरदास तुम्ही पाहताय दाखल झाला या मॅचमध्ये शंतनू, तर समोर स्टॅकिंग गेअरवरती लाल्या. पहिलाच बॉल, भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू प्रशांत सूर्यराव पहिल्या बॉलवरती भोपाळी पुढू शकला नाहीये. ज्या खेळाडूने याच मैदानावरती आपण पाहतोय 3दा अर्धशतक झळकावले, ते देखील स्वामी स्पोर्ट्सच्या बॅटनं, आणि आज पहिल्याच बॉलवरती भोपाळी पुढू न शकता निघालाय खेळाडू कक्षामध्ये प्रशांत. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रशांत सूर्यराव लाल्याला मैदान सोडावं लागतंय. हे पडबडणारे नाही आहे टीम आयुष्य अंबरनाथला या मॅचमध्ये, कारण एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख राहिली आहे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता पहिल्याच बॉलवरती इथे 0वरती बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय दिनेश, दाखल झाला या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आयुष्य 11 अंबरनाथच्या विरोधात गजानन स्पोर्ट्स मुलुंड या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. आणि खरं तर जय पवार सरांचा देखील आभार व्यक्त करायला हवं, कारण त्यांच्या माध्यमातून हे 40+ 8 संघ बांधण्यात आलेत. त्यांनी या मैदानावरती खरं तर आमंत्रित केलं आहे, त्यामुळे त्यांचंही आभार. आणि जय पवार हे नाव आपण पाहतोय नेहमीच चर्चेचा विषय का असतं, तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचे संघ त्यांच्या नावाने खेळण्यासाठी येत असतात. हे चित्र आपण पाहिले. सलगचा दुसरा धक्का. आता बॅटिंग करत असणारा टीम आयुष्य 11 अंबरनाथ संघाला दिनेश जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तसा त्याला मैदान सोडावं लागेल. सलग 3 बॉल 3 षटकार. केपी यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धनराज म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून जसे दाखल झालेत केपी, पाहिलं मैदानाच्या आतमध्ये केपी उतरलेत, लगेचच कॅश प्राईज लावण्यात आला आहे. आणि केपी नाव हे मोठं आहे, कारण याच मैदानावरती केपीची एक मोठी स्पर्धा कुणाल पेनकर यांना आपण पाहिलं असाल, या स्पर्धेमध्ये आयोजन त्यांनी केलं होतं. परंतु हे केपी आपल्याला पार भेटतील. धनराजी म्हात्रे आणि राजेशजी म्हात्रे यांचे चांगले मित्र आहेत. इथे घडले काय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. सलगचा तिसरा धक्का. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक राहिली आहे, ती देखील गोलंदाज शंतनूच्या नावावरती. 50 बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आता तानाजी या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1 खेळ प्रगती पथावरती असताना शंतनू काय गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न, सलगचा 4था डॉट आला आहे या मॅचमध्ये. बॅडम षटक येईल का हे देखील चित्र आपल्याला पाहायचं आहे, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत 3 बॉल सलग डॉट, त्यानंतर 3 बॉलवरती 3 विकेट आल्यानंतर 4था डॉट आला. त्यामुळे अद्याप आपण जर पाहिलं तर श्रीगणेशा देखील झाला नाही आहे टीमचा. आयुष्य 11 अंबरनाथ याच मैदानावरती काय खेळले होते, 40+ क्रिकेट आपण जरूर पाहिला होता. अप्रतिम खेळ त्या स्पर्धेमध्ये, नगरसेवक ट्रॉफीमध्ये आयुष्य 11 अंबरनाथचा आपण जरूर पाहिला आहे. गतीमध्ये मिश्रण, त्याच्यात पेस, आणि अखेर ही पहिली धाव ॲड होती, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. 4 बॉल थांबावं लागलं आणि 5व्या बॉलवरती ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. इथे अजून एक विकेट मिळते, अजून एक धक्का, क्लीन बोल्ड. 50 बाद.
ठोंबरे. या वेळेला देखील अजून एक डॉट. 6 चेंडू डॉट आलेत, एक वाईट होता आणि काय गोलंदाजी केली आहे. एकदा सर्वांना सांगेल गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाही आहे या खेळाडूसाठी. काय बॉलिंग केली आहे. 40+ क्रिकेट आपण पाहतो मैदानावरती. शंतनू लेट परंतु थेट असंच म्हणावं लागेल या मॅचमध्ये. 4 विकेट त्याच्या नावावरती राहिलेत आणि अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि आता खरं तर 6 चेंडू नॉनस्ट्रायकिंगवरती उभा असताना बऱ्याचशा घडामोडी पाहिल्यात आणि पाण्यातून एखाद्या मासा बाहेर काढावा आणि तो मासाची तरमळ होतीये ना, तशी तरमळ सुरू होती खरं तर सूर्यकांतची. आणि आता 7वा बॉल फेस करण्यासाठी तो दाखल होतोय. सूरज. शिवाजी ओव्हर नंबर 2. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकत असताना या माऊली किचन चे आमचे ओनर यांचे स्वागत आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे घडले काय तर क्लीन बॉल. अजून एक धक्का. सूर्यकांतला देखील मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर आता मैदानावरती विजू. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. विजू दाखल झालेत. पहिला बॉल फेस करतोय विजू. टर्न केला ऑन साईडला. खेळाडू डीप मध्ये पोहोचतात. सिंगल एक बडी जाईल आणि सिंगल परती थांबावं लागेल. या मॅचमध्ये एक पुन्हापणे कमबॅक केलाय कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव खर्च करत असताना शंतनूने खरं तर 4 विकेट संपादित केले. आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये देखील आपण पाहतोय मैदानावरती जसा दाखल झालाय गोलंदाज सूरज. शिवाजी या मॅचमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एक विकेट त्यानं काढली आणि त्यानंतर धावांचा दुष्काळ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन चेक करावी लागते. 1+1 2 मिळतील का पाहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न देखील इथे चालवला आहे आणि कदाचित 1+2 यस 1+2 या 3 धाबा इथे भेटतील. धाबा कशाही येवत धाबा गरजेचे आहेत टीम आयुष्यरेबन अंबरनाथसाठी. बरोबर या नंद विकेट. पुढचा बॉल. बॅटचा स्विंग जबरदस्त होता. संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगानं बॉल निघाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना यावेळेला देखील पंच करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली त्यानंतर सिंगल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होते थांबवलाय. या मॅचमध्ये पुन्हा एकदा टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे जात असताना जाऊन पोहोचले फलकावरती आतापर्यंत. सहा. चांगला फटका. गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. धावत पळत बॉलवरती पोहोचल्यानंतर जेल निसटला आणि अखेर या 2 धावा इथे भीती. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय कारण जवळ आपण पाहतोय बॉल मात्र लॉंग ऑनवरून सर्कलच्या आतमध्ये पोहोचला आणि अखेर या 3 धावा इथे एकपटे जातील. कॅच सुटल्यानंतर 3 धावा. कदाचित दुखापत झाली हाताला.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन वाईड आहेत. त्यामुळे शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅचमध्ये. शिवाजी बॅटची कडा आहे. दोन धाबा इथे मिळतील शंका नाहीये. वेगाने निघालाय. बरोबर आहे. या मॅचमध्ये 2-1 पडले. आता तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धाबा 1 पॉईंटसाठी पूर्णपणे थांबवलाय. धावफलक 2 आता पुढे सरकतोय. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल 12 धावा. धावफलकावरती 12 देतील या मॅचमध्ये. थोडीशी संत सुरुवात आयुष्यभर अंबरनाथची आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये नागेश आलेत. राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. स्वतःला पुन्हा एकदा विजून थांबवलं. त्यानंतर लाईन खराब. पंच सांगतायत व्हाईट बॉल. त्यासोबत 140 ओव्हरचा इशारा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. सुरेश बरोबर काहीतरी माहिती देण्यासाठी पोहोचत या मॅचमध्ये. धावफलक पुढे सरकत असताना 13 धावा धावफलकावरती आपल्याला पार मिळतील. 12 बॉलचा खेळ आता संपला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 2 सामने जिंकत असताना रोहित यांचा बेद 11 अंबरनाथ संघ बदलापूर संघ पुढे सरकला. बरोबर यार. राऊंड द विकेट. इथे देखील हा फटका आता चांगला आहे. फाईन लेगला खेळाडू पोहोचतायत वेगेनं. एक सिंगल थांबावं लागत आहे. सिंकेच्या साथीनं धावफलक 14 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना चांगली सुरुवात या मॅचमध्ये. 4 विकेट घेत असताना शंतनूला आपण पाहिलं. शंतनू जलपूर काय बॉलिंग केली आहे. यावेळेस देखील फसवा चेंडू. लोअर फुलटॉस होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर अजून एक डॉट. डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम या मॅचमध्ये जरूर केलं आहे गोलंदाजानं. त्यामुळे सामना मिळवण्याला कुठेतरी थोडंसं फसलं आहे या मॅचमध्ये. चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळायचं होतं. खेळाडू आयटीमध्ये पोहोचतात. तो बॉल देखील स्टॉप केला आहे. 2 धाबा सहज मिळतील आणि या 2 धाब्याने धावफलक आता पुढे सरकत असताना 16.
शेवटचा तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेश बुरबुरेच्या बॅटमधून हा सलगचा तिसरा षटकार. थर्टी 37. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4. बॉलर कोण आहे? सोनू. सोनूचा पहिला बॉल फक्त दिशा दिली, पॉइंटला खेळाडू पोहोचतील. सिंगल बेल. 3 षटकार सुरेशच्या बॅटमध्ये आले, त्यामुळे आता स्वतःकडे त्यानं स्ट्राईक ठेवली आहे. चांगली बॅटिंग त्याने या मॅचमध्ये केली आहे. धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना 38 आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर या मॅचमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल सोनू. पुढचा बॉल फटका चांगला आहे, खेळाडू आहे डीपमध्ये पोहोचतात. सिंगल. एक पटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवला आहे. विजू आहेत. 2 धाबा एक पटाचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा 40 धाबा धावफलकामध्ये जोडल्या. 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावफलक 40 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळेस देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, त्यानंतर मिड विकेटला बॉल डीपमध्ये. 2 धाबा एक पडल्या जातील आणि थ्रो खराब. थ्रो करायचा होता कुठे, थ्रो आला कुठे आणि त्यानंतर 3 धाबा तर एक पडल्या. आता तिसरी नंतर चौथीचा प्रयत्न होता. 1 रन शॉट. त्यामुळे 2च मिळतील. धावफलक आता पुढे सरकत असताना 42. फुलटॉस. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला की काय? सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर विकेट मिळते. विजूला मैदान सोडावं लागेल. विजू बॅक टू द पवेलियन. आणि आता नवीन बॅटर बदलावरती संजय. ॲक्शन न करता खरं तर बॅटला चेंडू स्पर्श होऊन गेला, त्यामुळे धाव इथे मिळणार नाही आहे. डेलिब्रेट. आता ॲक्शन आहे परंतु संपर्क नाही, त्यामुळे अजून एक डॉट. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 42 आणि 43 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये.
थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक 40+ बॉलर्सच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये आली आणि टोटल जर रेग्युलर क्रिकेट पाहिलं तर ऑल ओव्हर 2 हॅट्रिक्स आलेत. याआधी एक हॅट्रिक आपण पाहिली आहे. आदिवासी क्रिकेट संघ पिंपळवाडी त्यांच्या माध्यमातून ती घेण्यात आली लकी या गोलंदाजानं. आणि आज घेतली शंतनू, कॅप्टन ऑफ द टीम गजानन 11 मुलुंड अँड कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. तो रोल त्यांना प्ले केला. चला ओपनर बॅटर्स पाठवायचे आहेत मैदानावरती. अंपायर्सचा पण देखील दाखल व्हायचा. अविश लबन, अंबरनाथ. बदलापूर परिसरातील सगळे तारे सितारे 80 नंतरचे लेजंड्स या टीममध्ये खेळत आहेत आणि त्यांना फाईट करतात. म्हणजे मुंबईचं क्रिकेट म्हणजे खडूस क्रिकेट आणि त्या खडूस क्रिकेटचा एक नजराना आज शंतनूनं पेश केला. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स जरूर चांगले आले. एक फायटिंग टोटल सेट झाला आहे. मात्र समोर श्रेयस इंदुलकर, त्याच्यासमोर या धावा पुरेशा असणार का, हा देखील सर्वाधिक मोठा प्रश्न. श्रेयस जर या मॅचमध्ये इंडिव्हिज्युअल 10 बॉल फेस करतोय तर मात्र सामना खुला करण्याची ताकद श्री गजानन मुलुंड 11 एका हाती ठेवते. त्यामुळे त्याची विकेट्स किंवा जे ट्रॅप सेट केले जातील, कशाप्रकारे रोखलं जावं येणाऱ्या फलंदाजांना, त्याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अविश लवन अंबरनाथ टीमच्या माध्यमातून ऑनफील्ड अंपायर्स मैदानावरती दाखल होत आहेत. चला बॅटिंग टीम सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवायची आहे त्वरित. ओपनर बॅटर्स मैदानावरती इंटर होत असताना एक नामवंत पुरस्कर्ते आदरणीय सुमितदादा बाविस्कर यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. या व्यासपीठावरती सुमितदादा बाविस्कर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय सरांना नव्यानं सांगायची गरज नाही आहे. प्रामाणिकपणे श्रेयस इंदुलकरच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीची ओळख राहिली आहे. चला तरी पण जय श्रेयसदादा ऑब्जेक्शन आपण क्लिअर करून घेऊयात. सुमितदादा बाविस्कर यांचं आगमन झालं. या दादा तुमच्यासाठी एक गरमागरम चहा इकडे वाट बघतीये. गरिबांचे तारीख भाई म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. चला शंतू भाई ऑल क्लिअर. शंतनू भाई क्लिअर ना ऑल. ओके मॅच स्टार्ट करूयात आपण.
श्रेयस दादाच्या मनामध्ये प्रश्न हाच असेल, मैं ऐसा खेलता था मैं आज कहा का कहा होता. लॉयलिटी, दॅट श्रेयस तेंडुलकर आयडेंटिटी. चला मॅच स्टार्ट करूयात आपण पटकन. स्ट्रायकर एंडला श्रेयस, नॉन स्ट्रायकर एंडला नागेश. चलो मॅच स्टार्ट. खूप साऱ्या चर्चेनंतर सामना सुरू झाला. टीम वाडेकर आपण रिपोर्ट करायचं आहे आणि टीम कोमल दादा टॉससाठी येऊन थांबायचं. या मॅचचा विनर टीम्स तुमच्यासोबत फाईट करेल. पुढच्या फेरीतले सामने सगळे 4 ओव्हर्स सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड 3 ओव्हर. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. नॉन स्ट्रायकर एंडला नागेश, स्ट्रायकर एंडला श्रेयस. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे संजय. पहिला बॉल अप्रतिम टाकलाय. 4 ओखाने चीत केलं होतं श्रेयसला. अंपायरचा कोणता इशारा नाही आहे, म्हणजे बॅटला लागला होता बॉल. कॅचची होती संधी, ती झाली आहे मिस. जर हा झेल झाला असता तर या 40-45 पण मोठ्या वाटू लागल्या असत्या. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. डाव सुरू झालाय. गजानन 11 मुलुंड बॅकफुटला गेले, समोर हॅमर केला. बेस्ट बॉल हिट लॉंग ऑन च्या डोक्यावरनं सीमारेषेवर. षटकार. 6 धावा. क्या बॅटिंग करतो लाजवाब. पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका. टप्पा पडला, हा देखील चाललाय आता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला फिरवतोय संजय. अगदी पहिला देखील त्यानं उलटा टाकला होता आपल्या भाषेत, बॅक ऑफ द हँड. हा देखील त्यानं टाकला होता फिरून, फ्लाईट देऊन. असे बॉलर्स तुमच्याकडे आहेत तर थर्डमॅन मी म्हणेल जास्त डीप नाही तर स्लीपला असायला पाहिजे. बॅकफुटला गेलेस किंवा कट करायचं होतं. पॉईंटला फिल्डर आहे, प्रॉपरली मिडल नाही झाला. बॅटच्या जवळजवळ स्टिकर एंडला आलाय. थ्रो आलाय बरोबर. कॅरी नाही झालाय. चुकीचा कॉल होता नागेशचा. श्रेयस तेच म्हणतोय, कॉल होणं गरजेचं आहे. दुर्घटना से देर भली. विकेट आली असती इकडे विकेट आली असती. कॅरी नाही करता आला बॉल. थ्रो खूप सुंदर होता. एक सिंगल. धावफलकावरती 3 बॉलचा खेळ झाला. 8 धावा. श्रेयस तेंडुलकर ऑन स्ट्राईक. बॅकफुटला गेले, पॉईंटच्या वरनं स्लाइस केलंय जरूर. डीप मध्ये फिल्डर. आली या मॅचची गोल्डन विकेट. आता रंगात येईल मॅच. पहिला धक्का करारा दिलाय आणि फलंदाज बाद झाला. श्रेयस तेंडुलकर बॅक टू डग आउट.
न्यू बॅट्समन सोनूवाला बॅटिंग ट्रॅकवरती, ज्यानं पहिल्या अगदी डावामध्ये शेवटचं षटक हाताळलं. थोडंसं महागडच राहिलं होतं. जिकडे रन्स आलं म्हणून तर इकडे टार्गेट सेट झालं. 4 षटकांनी जिंकण्यासाठी चेस करायच्यात. 43 धावा. न्यू बॅट सोनू. 4 बॉलचा खेळ झाला. 8 धावा. 5 बॉलचा खेळ झाला. यस. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. खूप चांगली बॉलिंग करतात. अजून एक सुंदर बॉल. काय जबरदस्त स्पेल टाकलाय. या 43 धावेला ना सध्या 52 ते 55 पर्यंत नेण्याचं काम केलंय. एक चांगलं टार्गेट. अगदी बॉलर्स देखील कशा प्रकारे सेट करू शकतात. पहिल्या षटकाचा हार्ड वर्किंग या ठिकाणी गेम प्रेझेंट केला संजयनं. आणि फक्त 8 खर्च करत त्यात श्रेयसची अर्थातच गोल्डन विकेट. आणि आता मॅच बॅलन्स आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी करायच्या धावा 35. अठरा चेंडू 35 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती कुणाला आणलं जाईल त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. चला थोडं स्पीडअप करा. दिनेश राठोड बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. अठरा बॉल 35. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश राठोड. फिल्डिंगमध्ये देखील बदलाव. प्रशांत सूर्यराव तो लॉंगॉनला, जो नुकताच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता. चांगल्या सुरत मॅचेस. आज सगळ्या मॅचेस अतिशय चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 सामने तर शेवटच्या बॉलपर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळाले. बॅटच्या समोर पहिलाच टाकलाय. त्याच्यावरती कडक प्रहार केलाय. गेलाय 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 सीमा पार. डाउन टू ग्राउंड. षटकार. आंधी रोके तो हम तूफा, तूफा रोके तो हम आग का दरिया. 40 नंतर देखील आजही आमच्या क्रिकेटमध्ये 30 धार आहे हे सांगता नाही मुंबईकर. आता बॅटची कडा आणि आली आहे विकेट. पहिला खराब पडला बॅटच्या समोर. दुसरा प्रॉपर टप्प्यावरती आणि तिकडनं काटा देखील बदलला. गुडले स्पॉटवरनं अगदी टस क्रिकेट लाईन आणि तिथनं काढली आहे विकेट. धक्का लागला मैदानावरती. दुसरा. अजूनही समीकरण आहे. येणारे 16 चेंडू 29 धावेची गरज. 16 बॉल 29 धावा. दिनेश राठोड. हा फुल टॉस होता. ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केलाय. चालला बॉल डीपमध्ये इन फ्रंट ऑफ दी सेंटर. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. शहजादा ही पॉसिबल एखादा एक्स्ट्रा प्लेअर असेल तर थोडं पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये. कारण स्कोरिंग ऑनलाईन ॲपवरती होतं आहे. त्याच्यामुळे त्यासाठी प्लेयर्स नेम व्यवस्थित माहिती असणं खूप गरजेचं आहे. ओके, एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. टीम गजानन 11 मुलुंड. बॉल तयार. इथे टप्पा पडला. सरळ गुडलन स्पॉटवरती चालला. हा देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये प्रचंड वेगात टाकलाय. शिवाजी आलेत नवीन फलंदाज. आणि स्ट्रायकर इनला सध्या सोनू. बॉल तयार. बॅकफुटला गेले. फटका चांगला. डीपमध्ये फुलडस केल्यात. एक्स्ट्रा कव्हरला एकाच ॲक्शनमध्ये उचलला. थ्रो देखील केला तितकाच चांगला. आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावर 16 धावा बनवायच्या त्या मॅचमध्ये. 43. 4 षटकांमध्ये ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अपील अपील अपील. उलटी आउट.
फलंदाज बाद. एका मागोमाग एक विकेट चालू आहेत. एका मागोमाग एक विकेट धक्के लागू लागले आहेत आणि फलंदाज बाद. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते टीम अविश्वलवन अंबरनाथच्या माध्यमातून. गोलंदाजांनी आतापर्यंत तरी या मॅचमध्ये एक मजबूत पकड तयार केली आहे. षटक मैदानावरती आपण पाहताय संपन्न झालं आतापर्यंत दुसरं आणि रन झाले 16. बनवायच्या 43 म्हणजे समीकडे येणारे 12 चेंडू 27 धावेची गरज आहे. सुरेश बुरबुरे गोलंदाजी मार्कवरती येताना सज्ज झालाय. खूप चांगला संघ झाला अंबरनाथचा. तुम्ही पाहता 40+ सगळे अगदी आपण पाहता चांगले चांगले गोलंदाज टीमकडे. सुरेशला बॉलिंग ट्रॅकवर 12 चेंडू 27 धावेची गरज. सुरेशनं बॅटिंग करताना तर नक्कीच एक इम्पॅक्ट टाकलाय. आता विथ द बॉल त्याला टाकावा लागेल. या मॅजिक हो पहिला बॉल लफ्टा फास्ट बॉलर ज्यावेळी येतो ओव्हर द विकेट तो टाकतो यॉर्कर. त्याची मजा काय तर त्याचं ज्वलंत उदाहरण हा बॉल आहे. त्याचं नाव भुरभुर आहे पण सध्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवरती आपल्या तालावरती बांधून ठेवण्याचं काम त्यानं केलंय. पुढचा बॉल रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक. 11 चेंडू 27ची गरज. एका बाजूला आपण पाहताय फलंदाजीसाठी सोनू आहे. आता नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी शांतू आलाय ज्यांना हॅट्रिक काढली आहे. टीमचा कॅप्टन आहे मॅच फिनिशर आहे. स्ट्रायकर एंडला सोनू चांगला फलंदाज आहे. वॉट अ बॉल. पहिला यॉर्कर तर दुसरा लेंथला मागे खेचलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा देखील आला सलगचा दुसरा डॉट बॉल आणि काय रंगली या मॅच. 10 चेंडू 27. 12 मध्ये 16 खर्च झाले नंतर सलगचे 2 डॉट 43 धावेची मॅच. कोणी विचार केला होता अंबरनाथ संघ इतका सामना कठीण करेल. तो देखील मुंबईचा पाणी पिऊन आलेल्या श्री गजानन 11 मुलुंड सारख्या तालुकाने या टीम समोर. आता देखील फटका फसला. बॉल हवा होता. कॅच नाही झाला तर 2 धावा मिळतील. त्याच्यामुळे कॅच होणं गरजेचं होतं. गोलंदाजाला पोचणं गरजेचं होतं आणि ते 2 धावा इझिली कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न सुरू झाला आहे. बॅकअप नाही आहे त्याच्यामुळे बॉलर्स एंडला थ्रो द्यावा लागला आणि इकडे मिळाले 3 धावा. मागचे जे 2 डॉट बॉल होते ना या ट्रिपलनं ते कव्हर झालेत आणि समीकडे आता उरले येणारे 9 चेंडू 24 धावेची गरज आहे. रात नाही ख्वाब बदलता मंजिल नहीं कारवा बदलता. अरे जज्बा रख मेरे तो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदला लेकिन वक्त जरूर बदलता है क्योंकि वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात. या मॅचमध्ये ते सगळे अप अँड डाऊन्स चढावानी उतार तुम्हा सगळ्यांनी जवळून पाहिलेत. त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार आहे या तीमात शंका नाही आहे. 9 चेंडू आणि 24 धावेची मॅच अजूनही बाकी आहे. बॉल तयार. आता देखील बॅटची कडा मात्र किपरच्या डोक्यावरनं फ्लाय झाला. बॉल डीपमध्ये फिल्डर्स उपस्थित त्यात सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल थ्रो खराब आणि या खराब थ्रोच्या जोरावरती एकेरी धावेला दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. 8 बॉलचा खेळ आताही या मॅचमध्ये शिल्लक आहे. 22 धावेची गरज आहे. येणारे 2 चेंडू इथे भुरभुरीला चांगले टाकायचे. ते 2 बॉल जर त्यांना चांगले टाकले ना रिक्वायर रन शेवटच्या ओव्हरमध्ये चेस करताना 18-19 बाकी राहू शकतात. बट जर 2 मध्ये गजानन 11 मुलुंडने एक मोठा फटका मारला तर हा सामना नेल बायटिंग फिनिश तुम्हाला पाहायला मिळेल. महत्त्वाचे निर्णायक 2 बॉल आहेत आणि ते अतिशय चांगल्या टप्प्यावरती टाकायचे. ते गोलंदाजाला सुरेशला माहिती आहे. हा टाकला तर होता अगदी त्यांना बॅट अँड पॅडमध्ये बुंदा त्याला बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. मिळाली आहे लॉंग ऑफ लेग सिंगल आणि समीकरण उरलंय. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे. सोनूच्या बॅटवरती जो भरोसा ठेवलाय ना अगदी आता सोनूच्या बॅटला अगदी आपल्या टीममेटला म्हणावं लागेल भावांनो तुमचा सोनूच्या बॅटवरती भरोसा नाही काय. एक मोठा फटका इथे निर्णायक होऊन बनलाय कारण इथे मोठा फटका आला नाही पूर्णपणे 75% मॅच टर्न होणार आहे. अवघं 43चं टार्गेट डिफेंड करताना अविश 11 अंबरनाथनं जो खेळ आपल्या गोलंदाजांच्या जोरावरती दाखवला ना तो खूप वाखाणण्याजोगा आहे. केलेल्या मेहनतीचं सार्थ करणारा हा बॉल आहे. 7 चेंडू 21.
आणि तो लाजवाब टाकलाय. 12 मध्ये पाहिजे होत्या 27, फक्त 6 धावेचं षटक सुरेशनं टाकलंय. टीम अडचणीत होती. 2 षटकार 1 चौकार देखील त्यानं बॅटिंग करताना मारलाय आणि आता हा सुरेशनं या मॅचचा गेम चेंजर प्लेअर बनलाय. बनायचं ना आयुष्यात गेम चेंजर बना, कारण खेळाडू तर अनेक असतात आणि सुरेश बुरबुरे या मॅचचा गेम चेंजर प्लेअर बनताना या बदलापूर नगरीनं शाहूराजे मित्र मंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्पा ट्रॉफीनं दिलाय. ग्रेट बॉलिंग. आता समीकरण उरलंय 6 मध्ये पाहिजे 21. सहा बॉल 21 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आला प्रशांत सूर्यराव, अर्थातच लाल्या, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीराची एक बॅट देखील आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे स्वामी स्पोर्टच्या माध्यमातून. बॉल तैया बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल टप्पा पडलाय, खूप फिरलाय, आलाय डॉट बॉल. पाच बॉल 21. पाच चेंडू 21 धावाची गरज. आता टप्पा पडलाय, बॉल देखील बाहेर निघाला, चालला डीप मध्ये, तिकडे झाली आहे मिसफील्ड. आउटफील्ड फास्ट, रन्स मिळतील एक्स्ट्राज. 2 धावा तर ऍड झालेत. वेट फॉर अंपायर सिग्नल. बाईटच्या स्वरूपात या 2 धावा. दोन धावा ऍड झाल्यात म्हणजे समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 19. चार बॉल 19 धावेची आवश्यकता. प्रशांत यारा बॉलिंग ट्रॅकवर. आता फटका कडक आलाय, बॅटच्या समोर, मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 3 बॉल 13 रनची गरज. तीन बॉल 13 धावेची आवश्यकता. तीन बॉल 13 रन. 3 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. 3 गोलंदाजांना प्रचंड मेहनत केली आहे. इथे बॉल तुम्ही पाहताय डाव्या स्टिकच्या बाहेर झालाय, डायरेक्ट हिट, फलंदाजात बाद, रनआउट, 1 रन एक्स्ट्रा आणि समीकरण मैदानावरती उरेल येणारे 3 चेंडू आणि 12 धावेची गरज.
3 चेंडू 12 धावेची गरज. 3 बॉल 12 रन. तीन चेंडू 12. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. खूप चांगली रंगतीय स्पर्धा. वरुण इन्फ्रा ट्रॉफी आता हळूहळू स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतीये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या वरनं फटका सजवायचा होता. इथे मिळेल फक्त एकच धाव आणि समीकरण उरतंय. येणारे 2 चेंडू आणि 11 धावेची गरज. 2 बॉल 11. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. दोन बॉल आणि 11 हा महत्वाचा बॉल आहे. आजच्या दिवसामध्ये तिसरी अशी मॅच आहे गोट्या दादा की जी शेवटच्या 2 बॉल 11 आली आहे. तिसरा सामना आजच्या दिवसातील आणि एकही सामना चेस झाला नाहीये. मात्र दोन्ही सामन्यामध्ये 5व्या बॉलवरती षटकार लागला आणि मॅच लास्ट बॉलवरती आली आहे. या मॅचमध्ये तसं होईल का? हो झालंय. हा पण बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. हा फुल टॉस आणि तो मैदानाच्या बाहेर. आजच्या दिवसातील तिसरा सामना आहे जो 2-11ला 1 बॉल 5 वरती येऊन थांबलाय. 1 चेंडू 5 धावेची गरज. काय मॅच झाली आहे, काय मॅच झाली आहे. खतरनाक खतरनाक झाला सामना. अंगावरती शहारा निर्माण करणारा, वरुण इन्फ्रा ट्रॉफीचा पैसा वसूल करणारा महाराजा रॉयल रिसॉर्ट प्रेझेंट्स शाहूराज मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर. 1 बॉल 5 रन. मागच्या 2 दिवसामध्ये ना गोल्डन 6 आलेला नाहीये. आज ती संधी या बॅट्समनकडे आणि हा तोच बॅट्समन स्ट्रायकर एंडला ज्यानं विथ द बॉल हॅट्रिक घेतली आहे. आता फलंदाजीमध्ये तो कारनामा करेल की बदलापूर क्रिकेटमधलं एक मोठं नाव प्रशांत सूर्यराव आपल्या अंबरनाथ तालुक्याला विजय मिळवून देईल. 1 चेंडू 5. हा वाईट बॉल. आता समीकरण 1 मध्ये 4. 1 बॉल आणि आता 4 धावेची गरज आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. 3 गोलंदाजाने काय केलं तर अगदी 22 खर्च केला. इथे 6 मध्ये 21 आणि त्या वाचवलेत. फायनली शेवट गोड केलाय आणि जिंकलाय सामना टीम अविश 11 अंबरनाथनं. अभिनंदन. चला लगेचच यायचंय टॉस साठी. पीके अँड सन्स डोंबिवली आणि अविश 11 अंबरनाथ. चला टॉस साठी या. शंकू दादा. सुरेश बुरवरे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत.